नमो नमः। अहमस्मि आशीष सैत्वालः। भवतः भवतीनां च सर्वेषां स्वागतं वर्तते अद्यतन अस्मिन् पाठे। अद्य वयम् अष्टमं पाठं पठामः। पिन्कोड् प्रवर्तकः महान् संस्कृतज्ञः। पश्यन्तु छात्राः, वयं पिन्कोड् प्रणाली विषये एतस्य पूर्वं केवलं जानामः यदा वयं पत्रं लिखामः। सम्प्रति पत्रमपि वयं न लिखामः, ईमेल् माध्यमेन एव अस्माकम् अधिकं कार्यं प्रचलति। आजच्या या काळामध्ये आपण प्रत्यक्ष पत्र पाठवणे हा भाग थोडा कमी करतो आणि ईमेल माध्यमाने आपली कामं झटापट होतात। तरीही पोस्टमध्ये आपण जातो, पत्र टाकतो, काही कामं आपल्याला असतात। तर नेमकं हे पत्र आपल्या योग्य ठिकाणापर्यंत कसं काय पोचतं, त्याविषयी जो पिनकोड आपल्याला लिहावा लागतो, तोच पिनकोड कसा निर्माण झाला याविषयीची एक कथा, याविषयीचं एक वृत्तांत आपण सगळं इथे बघणार आहोत आजच्या पाठामध्ये। याचं नाव आहे पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः। तुम्हाला इथे बघायला मिळत असेल की पिनकोड प्रवर्तक कोणी तयार केला आणि महान संस्कृतज्ञ, असे महान संस्कृतज्ञ त्यांनी हा पिनकोड तयार केलेला आहे। कोण आहेत बरं हे, आणि हा कसा काय पिनकोड तयार झाला याविषयी चला तर आपण सविस्तर पाहूया। आधी आपण पाहूया की आपल्या दैनंदिन जीवनातील एक संवाद, गौरव आणि अमेय यामधला। गौरव हा किं वदति पश्यतु इदानीम्, अरे अमे कुत्र गच्छसि? अमेय म्हणतो, समीपे एव पत्रपेटिका वर्तते, मातुलं प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि। गौरव म्हणतो, अरे अमेय कुत्र गच्छसि? कोठे जातोयस? अमेय म्हणतो, समीपे एव पत्रपेटिका वर्तते, लेटर बॉक्स, पत्र टाकण्याची पेटी जी आहे ती जवळच आहे। मातुलं प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि। मला मातुलं नाम मातुलः नाम मामा, मामाकडे मला पत्र पाठवायचं आहे। प्रेषयितुं पाठवण्यासाठी, तत्र गच्छामि मी तेथे जातो आहे। गौरवः दर्शय पत्रं, दाखव दाखव पत्र दाखव। अपि बेंगळूरुनगरे निवसति तव मातुलः? तव मातुलः तुझे मामा काय बेंगळूर नगराला राहतात? तत्तु अतीव दूरे किल। किल आणि खलू हे एकाच अर्थाचे समान शब्द आहेत। तव मातुलः तुझे मामा तर अतीव दूरे खूप दूर राहतात, है ना। तत्तु अतीव दूरे किल, बेंगलोर नगर हे अतिशय दूर आहे, खरोखर दूर आहे ना। कदा पत्रं विंदेत सहा, केव्हा त्यांना पत्र मिळेल किंवा ते केव्हा पत्र प्राप्त करतील? अमेय म्हणतो, सामान्यतः 3 दिनानि अपेक्षितानि तदर्थं। सामान्यतः 3 दिवस अपेक्षित आहेत पत्र पोचण्यासाठी। गौरवः 3 दिनानि एव, एतावत् शीघ्रं, इतक्या लवकर 3 दिवसात? अमेय म्हणतो, सत्यम। गौरवः काय म्हणतो बघा, किंतु संकेतः तु देवनागरी लिप्याः लिखितः। अरे पत्ता तर देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला आहे। कर्नाटके तु कन्नड लिपी प्रयुज्यते नु। पण कर्नाटकामध्ये तर जिथे हे राहतात, बेंगळूरमध्ये, कर्नाटक राज्यामध्ये, तेथे तर कन्नड लिपी वापरली जाते। तरी कथं पत्रवाहकः तत् पठितुं शक्नुयात्? मग पत्र घेऊन जाणारे पोस्टमन काका कसं काय ते वाचू शकतात? अमेय पश्य एतत्, हे बघ, संकेतस्य अन्ते आङ्ग्लभाषया कश्चन क्रमाङ्कः लिखितः अस्ति, जानासि खलु तद्विषये? तो म्हणतो, एतत् पश्य, हे बघ, संकेतस्य अन्ते, संकेत म्हणजे पत्ता, पत्त्याच्या शेवटी आंग्ल भाषया इंग्रजीमध्ये कश्चन क्रमाङ्कः लिखितः अस्ति, कोणता तरी एक क्रमांक लिहिलेला आहे। जानासि खलु तर एतद्विषये, त्याविषयी तू जाणतोयस ना, तुला माहिती आहे का? गौरव म्हणतो, आम
सहा तो पिनकोड पहा, पिनकोड क्रमांक हा. अरे तो तर पिनकोड क्रमांक आहे. अहम पत्रं न लिखामि किन्तु सद्यस्क क्रयणसमये नाम ऑनलाईन शॉपिंग समये पिनकोड क्रमांक हा अनिवार्य एव. बघा, सध्या तर मी पत्र लिहित नाही, परंतु ऑनलाईन शॉपिंग जेव्हा करतो तेव्हा मी संकेत म्हणजे पत्ता टाकत असताना तिथे पिनकोड मला अवश्य टाकावा लागतो. इतोपि च अस्माकं विभागे ATM शाखाः, रुग्णालयाः, विशिष्टसेवाः वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिनकोड क्रमांकः आवश्यकः एव. आणि आता अजून सांगायचं म्हणजे की आपल्या विभागामध्ये ATM शाखा कुठे आहेत, ATM कुठे कुठे आहेत, रुग्णालय कुठे कुठे आहेत, विशिष्ट सेवा कोणत्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात, हे सगळं माहिती करायचं असेल तर पिनकोड क्रमांक आवश्यक आहे. मित्रांनो, या दोघांच्या संवादातून आपल्याला दिसलं की पिनकोड क्रमांक साधारणतः आपण वापरतो आणि तो कुठे कुठे वापरला जातो. मग ऑनलाईन शॉपिंग आज तर तुम्ही आम्ही सगळेजण करतो. या ऑनलाईन शॉपिंगच्या वेळेस तर आपल्याला हा क्रमांक अनिवार्य असतो, म्हणजे तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचेल. मग मित्रांनो, चला तर या पिनकोड प्रवर्तकाचा पिनकोड तयार कसा झाला, का आवश्यकता भासली आणि आवश्यकता भासली आणि त्यातून उपाय काय निघाला याविषयी आपण बघूया. ऐ मित्राणि, भारतसदृशे विशाले देशे सुदूरप्रान्तेभ्यः अन्यं प्रान्तं प्रति प्रेषितानि पत्राणि विना विलम्बं विना प्रमादं कथं लभ्यन्ते. वयम् अस्माकं निवासविभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः. ततः तत् पत्रालयं प्रति गच्छति. ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति. आधी याचं भाषांतर पाहून घेऊया. मित्रांनो, हा पाठ जो आहे हा पाठ आपल्याला मराठी भाषांतर करा किंवा माध्यम भाषेमध्ये भाषांतर करा यासाठी विचारला जातो. तसंच मराठीमध्ये उत्तर द्या किंवा 2 गुणांसाठी माध्यम भाषेमध्ये उत्तर लिहा यासाठी सुद्धा हा पाठ आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यामुळे एक एक शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेणं इथं क्रमप्राप्त आहे. ऐ मित्राणि, मित्रांनो, भारतसदृशे विशाले देशे, भारतासारख्या विशाल देशामध्ये सुदूर प्रांतेभ्य, अतिशय दूर दूरून, अन्य प्रांतं प्रति, दुसऱ्या प्रांतांमध्ये किंवा कडे, प्रेषितानि पत्राणि, पाठवलेली पत्र, विना विलंबम विना प्रमादम, प्रमादम नाम दोष, कोणत्याही दोषाशिवाय आणि कोणत्याही विलंबाशिवाय, उशीर होऊ न देता, कथम लभ्यन्ते, कसे काय ते प्राप्त करू शकतात, कसे प्राप्त होतात. वयम, आपण, अस्माकं निवास विभागे, आपण जिथे राहतो त्या विभागामध्ये, पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः, आपण त्या लेटर बॉक्समध्ये म्हणजे पत्रपेटीमध्ये पत्र टाकतो. ततः तत्पत्रं पत्रालयं प्रति गच्छति. यस्मात् प्रति अस्ति तस्य द्वितीया विभक्ती भवति. अतः पत्रालयं प्रति असं त्याचं म्हटलेलं आहे. ततः तत्पत्रं, तिथून ते पत्रालय जे असतं म्हणजे पोस्ट ऑफिस जे असतं त्याच्याकडे जातं. ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति, आणि तेथूनच निर्दिष्ट म्हणजे जे आपलं निश्चित केलेलं स्थान असतं, जो आपण पत्ता टाकतो त्या पत्त्याकडे त्याचा प्रवास सुरू होतो आणि तिथे ते पोहोचतं. कथम शक्या भवती एषा वितरण व्यवस्था, ही वितरण प्रणाली कसं काय बरं शक्य होते. पिनकोड प्रणाली ही इत्येव एतस्य प्रश्नस्य उत्तरम, आणि पिनकोड प्रणाली हेच या प्रश्नाचं एकमेव उत्तर आहे. पिनकोड क्रमांकः नाम पत्रसंकेतस्य अन्ते लिखिताः षड्संख्याः. बघा, आता इथे सुरू होतो आहे पिनकोड क्रमांक नाम म्हणजे पत्रसंकेतस्य अन्ते, आपण पत्त्याच्या शेवटी षड्संख्याः लिखिताः षड्संख्याः, लिहिलेली 6 अंकी जी संख्या असते, इंग्लिशमध्ये लिहिलेली असते, इंग्लिश आकड्यामध्ये लिहिलेली असते. पिनकोड नाम स्थान संकेतांकः, आणि पिनकोड म्हणजे काय तर स्थान संकेतांक, जिथे आपण पत्र पाठवतो आहे त्या स्थानाचा म्हणजे पत्त्याचा संकेत अंक, हा एक प्रकारचा संकेत अंक आहे. ते PIN म्हणजे पोस्टल
इंडेक्स नंबर. ऑगस्ट 1972 तमे ख्रिस्ताब्दे म्हणजे द्विसप्ततिः नवशतम् अधिक एकसहस्रतमे वर्षे ख्रिस्ताब्दे स्वातन्त्र्यदिनसमारोहे प्रधानमन्त्री इंदिरा गांधी महोदयायै उपहारीकृता एषा महत्त्वपूर्ण प्रणाली. 1972 या वर्षी स्वतंत्र दिन समारोहे म्हणजे 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन समारोहे प्रधानमंत्री ही इंदिरा गांधी, त्यावेळेस प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी, त्यांनी उपहारीकृता देशाला हे अर्पण केलेली आहे प्रणाली. एषा महत्त्वपूर्ण प्रणाली ही माननीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आपल्या देशाला त्यावेळेस ही लोकार्पण केलेली आहे ही महत्त्वपूर्ण प्रणाली. केन खलु प्रवर्तिता इयं संकेतांकः प्रणाली ही कोणी बरं निर्माण केली, प्रवर्तयिता याचा निर्माणकर्ता कोण आहे. इयं संकेतांकः प्रणाली या संकेतांक प्रणालीचा निर्माणकर्ता कोण आहे. सह पत्रालयः अधिकारी आसीत, ते पत्रालयाचे अधिकारी होते म्हणजे पोस्टाचे अधिकारी होते. संस्कृत पंडितः गणितज्ञश्च, ते संस्कृत पंडितही होते आणि गणितज्ञही होते. कोण तर श्रीराम भिकाजी वेलणकर महोदयः. त्यांचं नाव आहे मित्रांनो श्रीराम भिकाजी वेलणकर. श्रीराम भिकाजी वेलणकर महोदयः सः कोलकाता नगरे डाकतार विभागस्य निर्देशकरूपेण कार्यरतः आसीत्. ते कोलकाता नगरामध्ये डाकतार विभागाचे निर्देशक म्हणून कार्यरत होते. तस्य कार्यकाले एकस्मिन् दिने कोऽपि दुःखितः केरलप्रदेशीयः सैनिकः महोदयं मेलयितुम् आगतः. बघा, ते जेव्हा या पोस्टाचे म्हणजे डाकतार विभागाचे निर्देशक म्हणून काम करत होते त्यावेळेस तस्य कार्यकाले त्यांच्या कार्यकाळामध्ये एकस्मिन् दिने एके दिवशी कोऽपि दुःखितः कोणीतरी एक दुःखी असा केरळ प्रदेशीय सैनिकः केरळमध्ये राहत असलेला एक सैनिक महोदयं मेलितुम् आगतः त्यांना भेटण्यासाठी तो आला. सः तस्य पित्रोः स्वास्थ्यविषये किंचिदपि ज्ञातुम् असमर्थः. सः पूर्वी मोबाईल नव्हते, फोन होते, अतिशय दुर्मिळ होता. त्याच्यामुळे सह त्याचं पित्रोह म्हणजे बघा 1972 साली ही प्रणाली अर्पण झाली, त्याच्या आधीची ही गोष्ट आहे. त्यावेळेस मोबाईलचा वापरही नव्हता, माहितीही नव्हता कदाचित, फक्त फोन होते. फोनही दुर्मिळ होते म्हणजे कदाचित एखाद्याच्या श्रीमंताच्या घरी एखादा फोन असेल अशी ज्यावेळेस कंडिशन होती त्यावेळेसची ही गोष्ट आहे. त्यामुळे एक सामान्य सैनिक त्याच्या वडिलांविषयी जाणण्यामध्ये म्हणजे त्यांच्या स्वास्थ्याविषयी त्याच्या आरोग्याविषयी जाणून घेण्यामध्ये असमर्थ होता. यतः कारण की तदा पत्रस्य प्रवासकालः केरलतः अरुणाचलपर्यंतं क्वचित मासाधिकोपि आसीत्. तेव्हा त्यावेळेसच्या काळामध्ये एखाद्या पत्राचा प्रवास केरळ प्रांतातून अरुणाचल प्रांतापर्यंत क्वचित मासा अधिकः अपि 1 महिन्यापेक्षा जास्त त्या पत्राला पोहोचायला कालावधी लागायचा. त्यामुळे पंडित वेलणकर महोदयस्य चिंतनम आरब्धम आणि त्याची ही व्यथा बघून आलेला तो सैनिक दुःखी कष्टी पाहून अशाच प्रकारे दुःखी कष्टी सर्वसामान्य व्यक्ती असतील की जे आपल्या परिजनांपर्यंत आपल्या संबंधींपर्यंत एखादा निरोप पोचवायचा आहे, त्याची खबरबात घ्यायची आहे, कुशल विचारायचं आहे, तर हे असेच दुःखी कष्टी ते लोक असतील आणि हे दुःख कष्ट सर्वसामान्यांचं सोडवण्याचं भाग्य याविषयी विचार आपण केला पाहिजे. तर मग याविषयी विचार करत असताना तेनः पंडित वेलणकर महोदयस्य चिंतनम आरब्धम. त्यामुळे पंडित वेलणकर श्रीराम भिकाजी वेलणकर महोदयांचं त्याविषयी चिंतन आरब्ध झालं म्हणजे सुरू झालं. त्याविषयी त्यांनी विचार करायला सुरुवात केली. कथम पत्रस्य प्राप्तिकालम न्यूनम कर्तुं शक्नोमि. आणि ते स्वतः निर्देशक या पदावरती होते, डायरेक्टर या पदावरती होते, त्यामुळे त्याचा काळ कसा काय मी कमी करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. दुर्बोधम हस्ताक्षरम पहिलं चॅलेंज होतं
दुर्बोधम हस्ताक्षरम, दुर्बोध असणारं हस्ताक्षर. एकतर हस्ताक्षर असं असतं किंवा लिखाण असं असतं की ते इतरांना समजत नाही. मग यावेळेस काय करायचं? भिन्नाः प्रांतीयाः भाषाः, अरुणाचलची भाषा महाराष्ट्रात कळणारे, महाराष्ट्राची भाषा कर्नाटकला कळणार नाही, अशा या प्रांतीय स्तरीय विविध भाषा, त्यांच्या विविध लिपी, त्यामुळे ती एक मोठी अडचण होती. अपूर्ण हा पत्रसंकेत हा, आणि जर का पत्रसंकेत पूर्ण नसेल तरीही ही समस्या निर्माण होऊ शकते की हे पत्र नेमकं द्यायचं कुठं. इति नैकाः प्रत्युहाः, नैकाः प्रत्युहाः, प्रत्युहाः नाम अडचण, पण इथे तर नैकाः प्रत्युहाः नाम अशा अनेक अडचणी तिथे होत्या. अतः गणितज्ञेन तेन अंकानाम उपयोगः कृतः, म्हणून गणितज्ञ त्यांनी काय कशाचा उपयोग केला तर अंकांचा उपयोग केला. तेन देशस्य अष्टविभागाः कृताः. बघा मित्रांनो, त्यांनी देशाचे 8 विभागात विभाग केले. कशाविषयीचे तर पत्र वाटक याविषयीचे. तेषांच उपविभागः जनपदाधारेण क्रमांकनं कृतं. तेषां आणि त्यांचे उपविभाग, उपविभाग म्हणजे दुसरे विभाग, एक मुख्य विभाग त्यानंतर एक उपविभाग. उपविभाग जनपद आधारेण क्रमांकनं कृतं, आणि जनपद म्हणजे जिल्हा, या विविध विभागांमध्ये त्यांनी जनपद आधारेण क्रमांकनं कृतं, क्रमांक त्यांनी केलेत, क्रमांक दिलेत प्रत्येक जिल्ह्याला. तेन त्यामुळे अधुनापि वयम विनायासम शीघ्रं पत्रं लभामहे. तेषां तेन त्यामुळे अधुनापि, आणि त्यांनी त्या या सगळ्या केलेल्या देशाचे 8 विभाग त्यांनी केलेत. त्या विभागामध्ये त्यांनी उपविभाग केलेत, त्यांना क्रमांक दिलेत, म्हणजे देशाच्या प्रत्येक मुख्य विभागाला एक क्रमांक आणि नंतर पुढे येणाऱ्या विभागाला अजून दुसरे पुन्हा क्रमांक. त्यामुळे तेन अधुनापि वयम विनायासम शीघ्रं पत्रं लभामहे, म्हणून मग आजही आपण त्या पिनकोड प्रणालीद्वारेच चालतो आहोत. त्यात अजून परिवर्तन नाही. नवीन ॲड करता येऊ शकतं, परंतु परिवर्तन नाही. ही मुख्य प्रणाली जी आहे यामुळेच आपण आज पत्र प्राप्त करू शकतो आहोत. अनुशासन प्रियस्य वेलनकर महोदयस्य संगीतमपि प्रिय विषयः. मित्रांनो, ही प्रणाली आपल्याला मिळाली. आता बघूया की वेलनकरांचा काय प्रवास होता, काय त्यांच्या हॉबीज होत्या याविषयी. अनुशासन प्रिय असलेल्या वेलनकर महोदयाचा संगीतमपि प्रिय विषय हा, संगीत हा सुद्धा एक प्रिय विषय होता. सः व्हायोलिन वादने तथा तबलावादने अपि अतीव निपुणः. ते व्हायोलिन वादनामध्ये आणि तबला वादनामध्ये अतिशय निपुण होते. निपुणः प्रवीणः इति कुशलः. अतः एव म्हणूनच सः गीतगीर्वाणम् इति संगीतविषयकं शास्त्रीयग्रंथं संस्कृतेन रचितवान्. म्हणून त्यांनी गीतगीर्वाण नावाचा संगीत विषयाचा शास्त्रीय ग्रंथ संस्कृतेन रचितवान्, संस्कृतामध्ये त्यांनी रचला, संस्कृत भाषेमध्ये त्यांनी रचला. कथाः, गीतानि, बालगीतानि, नृत्यनाट्यम् इति बहुविधाः रचनाः तेन कृताः. तथापि नाट्यलेखनं तस्य अभिमतः साहित्यप्रकारः. बघा, कथा, वेगवेगळ्या कथा, गीतं, बालगीतं, नृत्यनाट्यम, नृत्य आणि नाट्य इति बहुविधाः, अशा पुष्कळशा प्रकारच्या रचना तेन कृताः, त्यांनी केल्या. तथापि तरीसुद्धा नाट्यलेखन, नाट्याचं संहिता लिहिणे, तसे अभिमतः साहित्य प्रकार, त्यांचा आवडता साहित्य प्रकार हा नाट्यलेखन होता. लेखनम लिहिणं, दिग्दर्शनम डायरेक्शन करणं, नाट्यनिर्मिती नाटक तयार करणं, व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट, संगीत संयोजनम म्हणजे संगीत देणं, इति सर्वमेव कर्तुम सः समर्थः. हे सगळं करण्यासाठी ते समर्थ होते, म्हणजे ते स्वतः करते होते. अतः सब कुछ श्रीभिः, सर्व काही श्रींकडून, किंवा सर्व काही जे आहेत ते श्रीच आहेत, म्हणजे लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, नाट्य निर्माते आहेत, व्यवस्थापक ते आहेत, संगीत संयोजन ते करू शकतात, असं सबकुछ श्रीभिः इथे तस्य नाटकानां ख्यातीही आसीत्. म्हणजे नाटक कोणी लिहिलं तर वेलणकरांनी लिहिलं, संगीत कोणी दिलं
तर वेलणकरांनी दिलं. डायरेक्शन कोणी केलं तर वेलणकरांनी केलं. म्हणून सबकुछ श्रीविही, सगळं काही श्री असं त्यांच्या या नाटकानाम ख्याती हे असे जे नाटकांची त्यांची ख्याती होती. धन्य सहा विद्वत् वरेण्य येन वयम पिनकोड प्रणाल्या उपकृता. बघा, धन्य आहेत ते विद्वान, विद्वत् वरेण्य असं म्हटलं आहे. विद्वानांमध्ये अग्रगण्य असलेले, उच्च पदे विराजमान असलेले, येन त्यांच्यामुळेच वयम आपल्याला मिळालेली आहे काय तर पिनकोड प्रणाल्या उपकृता. त्यांच्यामुळेच आपण पिनकोड प्रणाली उपकृत झालेलो आहेत. त्यांच्यामुळेच आपल्याला ही मोठी पिनकोड प्रणाली जी आहे ती प्राप्त झालेली आहे. बघा मित्रांनो, या पाठावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जर एखाद्या गोष्टीचं विशिष्ट चिंतन सुरू केलं आणि त्याची आवश्यकता असते, म्हणजे विना प्रयोजनाने तर मंदमपि न प्रयोज्यते, परंतु प्रयोजन सहित जर एखादी गोष्ट आपण सुरू केली तर मनुष्य त्या एंडपर्यंत जाऊन पोहोचतो, यशस्वीरित्या पोहोचतो. म्हणून या श्रींकडून आपण बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत. एकतर समाजाच्या हितासाठी त्यांनी ही पिनकोड प्रणाली जी आहे ती शोधून काढली आणि आज मित्रांनो आपण बघतो की पोस्टाच्या अनेक सुविधा या प्रणालीमुळे सोप्या झालेल्या आहेत. किमान त्याचा कालावधी जो आहे तो फार कमी झालेला आहे. कुठे 1 महिन्याचा कालावधी आणि कुठे 3-4 दिवसांचा कालावधी. तर अशा प्रकारे आज जे आपल्याला पत्र मिळतं आहे, आपले पत्र वाटप करणारे काका आपल्याला जे पत्र आणून देत आहेत आणि कोणत्याही लिपीमध्ये असो, फक्त पिनकोड जर का व्यवस्थित असला तर ते पत्र आपल्या घरापर्यंत विना प्रमादम म्हणजे कोणत्याही दोषाशिवाय आणि विना विलंबम कोणत्याही विलंबाशिवाय आपल्यापर्यंत पोचतं. याचं श्रेय या वेलणकरांना आहे आणि वेलणकरांमुळेच या सगळ्या आपल्या देशामध्ये जी पत्र न समजण्याची किंवा पत्ता न समजण्याची जी काही धावपळ होती ती सर्वसामान्य आपल्या पत्रवाटक काकांची कमी झालेली आहे. त्यामुळे खरंच या वेलणकरांनी संपूर्ण आपल्या भारतामध्ये ही जी प्रणाली लागू केली किंवा ही दिली, खरंच ते धन्य आहेत. धन्यवाद.